कामं सुरळीत होऊ शकतील। पश्चिम आशियाई क्षेत्रातील घडामोडी आणि भारतातील प्रवासी वाहतुकीवर होणारे संभाव्य परिणाम यावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटलंय। विमान कंपन्या बदलत्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून योग्य व्यवस्था करतायत। प्रवाशांची सुरक्षितता आणि सेवांचं सातत्य ही प्राथमिकता आहे, असं एका निवेदनात मंत्रालयाने म्हटलंय। गेल्या सोमवारच्या आकडेवारीनुसार भारतीय वाहकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या 45 इनबाउंड फ्लाइट्स पश्चिम आशियामधून भारतात आल्या, ज्यामध्ये 7,000पेक्षा अधिक प्रवासी परत आले। नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अतिरिक्त आगमन आणि निर्गमन व्यवस्था सुलभ करण्यासाठी आणि मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मार्गामध्ये पर्यायी विमानतळ म्हणून वापर करण्यासाठी परवानगी देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे। ही व्यवस्था दुबई, अबुधाबी, शारजा, रस अल खैमा, अल ऐन, फुजैरा, जेद्दा आणि मदिना यासारख्या ठिकाणी जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांना लागू होईल, अशी माहितीही या निवेदनामध्ये देण्यात आली। प्रवाशांनी विमान कंपन्यांनी दिलेल्या सूचनांकडे बारकाईने लक्ष द्यावं, असं आवाहनही मंत्रालयाने केलं आहे। पश्चिम आशियामधला संघर्ष